नमस्कार विद्यार्थी मित्र. काय झालेलं आहे, मुलांच्या ग्राउंड येत आहेत, ग्राउंडला त्यांची हॉल तिकीट आलेली आहे. पण सध्या एक प्रॉब्लेम आहे की काही मुलांच्या लागोपाठ काय पडलेले आहेत, ग्राउंडच्या डेट पडल्या आहेत. मग अशा मुलांनी काय करायचं आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, जर माझं 12 तारखेला समजा मुंबईमध्ये आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी पुण्याला असेल, तर त्याच दिवशी ग्राउंड करून मी दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या ग्राउंडवरती पोहोचू शकत नाही. हा थोडासा फिजिकली किंवा लॉंग डिस्टन्स मध्ये असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. असं प्रत्येक ठिकाणी जर डबल फॉर्म असतील, दोन्ही ठिकाणी फॉर्म असतील आणि लागोपाठ ग्राउंड आला असेल, तर मग त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी काय केलेलं आहे, उमेदवारांसाठी सूचना काढलेली आहे. त्यापैकी रायगडची सूचना काय आहे ती बघूया. मग त्याच्यानुसार तुम्ही काय करणे गरजेचं आहे, ती वाचून घेणे गरजेचं आहे. आणि तुमचं जर लागोपाठ आलं असेल तर ते तुम्ही एक ग्राउंड पुढे ढकलू शकता, हे 100% नक्की आहे. ओके, तर काय त्यांनी सांगितले त्याच्यानुसार तुम्ही निवडू शकता. बघा काय, ही उमेदवारांची सूचना ही रायगडची आहे, तशीच प्रत्येक जिल्ह्याची असू शकते. काय आहे हे, रायगडमध्ये 11 ते 15 यामध्ये काय होणार आहे, त्यांची चाचणी होणार आहे. यात कमी दिवसात कमी पदं आहेत. तर काय, ज्या पुरुष व महिला उमेदवारांचा काय एकाच दिवशी लागोपाठ दिवशी 2 पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणामुळे रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही, अशा पुरुष महिला उमेदवारांना शेवटची संधी मुभा देण्यात येणार आहे की त्यांनी दिनांक 16/2 म्हणजे रायगड या ठिकाणी देऊ शकले नाहीत लागोपाठ असलेल्या मैदानी चाचणीमुळे, तर त्यांना 16 तारखेला काय दिलेले आहे, मुभा दिले शेवटच्या दिवशी. त्या दिवशी सगळ्यांना घेतलं जाईल ज्यांनी देऊ शकले नाहीत अशांनाच, व्हॅलिड रिझन असेल तर. पुढे सोमवार रोजी सकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालय अलिबाग रायगड या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि ही त्यांना कशी असणार आहे, शेवटची संधी असणार आहे. मग तुमची जर अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला हा चान्स आहे. तुम्ही त्या त्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागोपाठ आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ग्राउंड न मिस करता तुम्ही शेवटच्या दिवशी तुम्ही देऊ शकता. पण आधी त्यांना कळवणे जर नसेल तर तिथला जिल्हा काय अधीक्षक आहे त्याच्या साईटवर जाऊन तुम्ही ही सूचना वाचू शकता. नसेल तर तुम्ही त्यांना कॉल करून बघू शकता, कॉल करून पाहू शकता, तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, तर ही माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि जे रायगडला आहेत त्यांच्यापर्यंत तर नक्कीच पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.